नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका संपून काही दिवस झाले होते आणि त्यानंतर आता सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. पण मित्रांनो, एक अशी दुर्दैवी घटना घडली की आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वात लाडके माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मित्रांनो, त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर त्यांना थोडे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. पुढे म्हणजे जास्त नाही आहेत, थोडे 1-2 दिवस तारीख पुढे गेलेली आहे. कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये दुखवटा जाहीर केलेला होता 3 दिवसाचा. तर मित्रांनो, हा एक संदेश आहे जे आता महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात असणार आहे. ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कारण मित्रांनो, आपला जो YouTube चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत जे पण काही शासकीय कात्रणं असतात, भरती संदर्भातले किंवा इतर ज्या पण काही गोष्टी असतात, त्या संदर्भात मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल, तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर सध्या झालेल्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या दादांसह इतर 5 जणांना आपल्या या चॅनल कडून भावपूर्ण आदरांजली. तर मित्रांनो, हा एक फॅक्स संदेश आहे. याची माहिती 27 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. तर बऱ्याच जणांकडे याची माहिती पोहोचली असेल किंवा नसेल, तरी मित्रांनो, याच्यावर व्हिडिओ बनवणं अतिशय महत्त्वाचं होतं. कारण की सध्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये महाराष्ट्र होमगार्ड यांना मित्रांनो बंदोबस्त दिला जातो. तर तो बंदोबस्त कशा पद्धतीनं आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. प्रति जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, धुळे, कोल्हापूर, बीड, जालना, बुलढाणा, हिंगोली, नंदुरबार, अहिल्यानगर, सांगली, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, परभणी, अकोला, लातूर, वर्धा आणि अमरावती. तर संदेश असा आहे मित्रांनो, पोलीस महासंचालक मुंबई यांचे ईमेलद्वारे प्राप्त पत्र जे आता सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती बंदोबस्त 2026 आहे. 22 जानेवारी 2026 मागणी केल्यानुसार महासमादेश यांनी आदेशित केल्यानुसार एकूण 38,500 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बंदोबस्त 2026 करिता दिनांक 5/2/2026 ते दिनांक 7/2/2026 या कालावधीत खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा कार्यालयामार्फत होमगार्ड तैनात करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आहे. तर मित्रांनो, दिनांक थोडं मागे पुढे होऊ शकते. त्यानुसार पूर्ण संख्येने होमगार्ड बंदोबस्तावर उपलब्ध करून देण्याची दक्षता घेण्यात यावी. सोबत पोलीस महासंचालक मुंबई यांचे मागणीपत्र जोडण्यात येत आहे. आता हा एक तक्ता आहे मित्रांनो, हा तक्ता तुम्ही पूर्ण पाहू शकता. हा तक्ता म्हणजे फार मोठा आहे. संपूर्ण वाचत बसायला आपल्याला खूप मोठा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला मी स्क्रोल करून दाखवतो. व्हिडिओला स्किप न करता तुम्ही संपूर्ण तक्ता म्हणजे बघून घेऊ शकता. यामध्ये अनुक्रमणिका, जिल्हा कार्यालय, डीजीपी कडून होमगार्डची जी मागणीची संख्या आहे ती दिलेली आहे. पूर्तता करणारा जिल्हा आहे, होमगार्डची जिल्हा निहाय पूर्तता संख्या दिलेली आहे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये एक नॉर्मल मी तुम्हाला सांगतो सुरुवात म्हणजे कशी आहे. आता जिल्हा नवी मुंबईसाठी डीजीपी कडून होमगार्डची जी काही मागणीची संख्या आहे ती 300 आहे. तर याला पूर्तता करणारा जिल्हा कोणता आहे? ठाणे आहे. आणि होमगार्डची जिल्हा निहाय पूर्तता संख्या किती आहे? 330. तर मित्रांनो, पूर्तता करणारा ठाणे जिल्हा हा नवी मुंबईसाठी आहे. पिंपरी चिंचवड करिता 250 आहे आणि याच्यासाठी पूर्तता करणारा जिल्हा आहे पुणे आणि 275 होमगार्डची जिल्हानिहाय पूर्तता संख्या आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती आहे. ही पुणे शहर पाहून घ्या तुम्ही. पुणे ग्रामीण आहे, सोलापूर आहे, सोलापूर ग्रामीण आहे, छत्रपती संभाजीनगर शहर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, रायगड आहे, पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आहे, नंतर पुढे आहे सातारा आहे, पुढे सांगली आहे, धाराशिव आहे, परभणी आहे, लातूर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण 38,500 होमगार्ड जवानांची पूर्तता करायची आहे. तसेच सदर बंदोबस्त करिता होमगार्ड मुख्यालयाचे जे पत्र आहे ते संपूर्ण पाहून घ्या मित्रांनो तुम्ही. आता ही अशा पद्धतीची माहिती आहे. त्यामुळं ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन सुद्धा आहे, त्याला सुद्धा ऑन करून ठेवा मित्रांनो. जी पण काही नवीन माहिती असते ते आपल्या पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. हे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.